आज असं काय झालं की आम्हाला अचानक माझ्या माहेरी जावं लागलं, हे तुम्हाला व्लॉगमध्ये बघायला मिळणार आहे। अचानक आम्ही सगळेजण माझ्या माहेरी गेलो, तो व्लॉग शेवटपर्यंत बघा। सकाळची सगळी कामे आवरून घेतलेली आहेत, लोटून फरशी काढलेल्या आहेत। इथं माझ्या जाऊबाई काढत आहेत रांगोळी। आता आणि सकाळची कामे आमची चालू झालेली आहेत। मी सकाळचं क्लिनिंग केलेलं आहे, रांगोळी काढत आहेत। वर जाऊन बघूया म्हटलं की सगळ्यांना उठूया की चला आंघोळ करण्यासाठी, म्हणून आमच्या सगळ्यांची आंघोळ आवरलेला आहे। त्यानंतर आम्ही चहा घेऊन लगेच जेवणाच्या तयारीला लागलो। वांग्याची भाजी करण्यासाठी वांगी चिरत आहेत, तिकडे आमची वहिनी चहा घेत आहे। त्यानंतर हे सगळेही आले आवरून, यांनाही चहा नाश्ता दिलेला आहे। हे असे सगळे पहिल्यांदा भेटतायत एकत्र। आम्ही तर येतोच सारखे, पण स्नेहा दीदींच्या मम्मी वगैरे पहिल्यांदा आलेल्या आहेत। सो आम्ही सगळे गप्पा मारत बसलो चहा नाश्ता झाल्यानंतर। त्यानंतर स्नेहा दीदींनी आणि पूनम वहिनींनी चपाती करून घेतल्या, मी भाजी केलं आणि यांना चपाती करायला लावलं, कारण मी आज जाणार आहे माहेरी। सो मी बॅग पॅक करणार आहे। सो मी बॅग पॅक करायला जाते, म्हटलं तुम्ही चपाती तेवढं करून घ्या। सो हे चपाती करत आहेत दोघी बोलत बोलत। इकडं हॉलमध्ये गेले तर बघतोय तर हे कालचा व्लॉग सगळेजण बघत आहेत गप्पा मारत मारत। चला म्हटलं मीही बघूया। एडिट केल्यानंतर मला बघायला सुद्धा परत टाइम नव्हता की कसं एडिटिंग झाले, डायरेक्ट एडिट करून मी टाकलेला आहे। सो मीही बघूया म्हटलं की कसं झालंय व्लॉग। आणि टीव्हीवर बघण्यात तर वेगळीच मजा येते, फुल स्क्रीन दिसतं। सो गप्पा काय आमच्या संपच ना। व्लॉग बघत बघत आम्ही खूप गप्पा मारल्या आणि खूप उशीर बसलो, कारण आज सगळं लवकर उठून लवकर आवरलेलं। तर यांना सगळे माझे व्लॉग्स आवडले आणि आमच्या स्नेहादींच्या मम्मी व्लॉग्स कधीच बघितल्या नव्हत्या, तर त्यांना पंचमीचे व्लॉग्स वगैरे सगळे दाखवले। आज इथं आमच्या अथनी म्हणजे आम्ही मधभावीमध्ये राहतो, मधभावीतनं खेळेगाव हे एक देवस्थान आहे, खूप फेमस देवस्थान आहे खेळेगाव। तिकडे आम्ही जायचं ठरवलेलं आहे सगळेजण। सो आम्ही लवकर उठून सगळं आवरलेलं आहे, सगळ्यांचं काम आवरलेलं आहे। सो आम्ही बसलेलो आहे थोडे व्लॉग्स बघत। आता यांची पप्पांची बाहेरची कामं आवरली की आम्ही जायचं ठरवलेलं आहे। तिथून मी जाणार आहे माहेरी कोथळीला, रक्षाबंधनसाठी कोथळीला जायचं ठरवलेलं आहे, कारण आम्ही तिघीजण बहिणीने ठरवलेलं आहे की कोथळीमध्ये रक्षाबंधन करूया म्हणून। माझी मोठी दिदी येणार आहे कोथळीला, माझी मधली बहीण तर तिथंच आहे, आणि आम्ही तिघींनी कोथळीमध्येच रक्षाबंधन करायचं असं ठरवलेलं आहे। नीट बसतात आता एकसारखं त्याच्यासारखं लावलं का नाही, रुसतोय रुसतोय। खरं ते डेकोरेशन मुळे जरा व्लॉगला लुक आले। वेदू आम्ही जेवण वगैरे केलं, घरातलं सगळं आवरलं आणि आम्ही आता तयार झालेलो आहे खेडेगावला जाण्यासाठी। तर स्नेहा दीदी सगळ्यांना हळदी कुंकू लावत आहे। बाहेर पडताना आम्ही पाहुण्यांना कधीही कोणी येऊ देत, कोणी लेडीज असेल तर आम्ही हळदी कुंकू लावतो, अशी प्रथा आहे, सगळीकडेच आहे। तर मी चालले माहेरी, पण सगळ्यांचं मन नाही आहे। सगळे म्हणत आहेत की आम्ही आलोय, स्नेहा दीदी म्हणत आहेत आम्ही आलोय, की माहेरी चाललेस का। पण मी म्हणले की आम्ही बहिणीने आधीच ठरवलेलं रक्षाबंधन तिथं करायचं, सगळेजण येणार आहेत। सो मी चाललेले आहे, आमची चेष्टा मस्करी चाललेली आहे। मला सगळेजण म्हणत आहेत की पाया पडायची काही गरज नाही, पडू नकोस वगैरे, आणि मी सगळ्यांचं जाताना पाया पडत आहे। इकडे वेदूही तयार झालेला आहे मामाच्या गावी जाण्यासाठी। मी इथं आशीर्वाद घेतला देवारात जाऊन। आता आम्ही सगळे रेडी झालेले आहेत। घरात पप्पा प्रतीक भाई सगळे दंगा करत आहेत की लवकर आवरा, जायचा वेळ होतोय म्हणून। असं आहे ना, कॅमेरा मुवमेंट, कॅमेरा मुवमेंट तेवढंच लक्षात ठेवा। वगैरे मम्मी भरून घेतल्या आणि आम्ही चाललेलो आहे खेळेगावला। हे हात ए फिक्स ठेवायचं।
मी, मम्मी, पप्पा, पूनम वहिनी, माझी दीदी हे सगळे आम्ही जाणार आहे कोथळीला, परत पुढे तिकडून, आणि हे सगळे परत येणार आहेत घरी. सो आम्ही सगळे चाललेलो आहे, प्लॅन केलेला आहे खेडेगावला जायचं. सगळं बॅग्स वगैरे डिकीत ठेवलं. तर कोण कुठल्या गाडीत बसायचं असं चाललेलं आहे. पप्पा म्हणत आहेत की तुझा असा काय शॉट घ्यायला, तू काय नवीन नवरी आहेस काय? पण त्यांना मी व्लॉगिंग करते हे माहितीच नाही आहे. त्यांना म्हटलं तुम्ही या गाडीतनं जावा, आम्ही सगळ्या मुली या गाडीत बसतो. इथं तिघी मम्मी या गाडीत बसलेल्या आहेत. जागा की दार आता यांना केलं पहिलं बाय बाय, पुढे जावा म्हटलं तुम्ही, आम्ही मागच्या कारमधून येतो. इकडे प्रतीक भैया आम्हाला बोलवत आहेत की लवकर चला म्हणून, की आपल्याला जायला होतोय उशीर, कारण त्यांच्या डोक्यात एक वेगळंच प्लॅन आहे, ते जे आम्हाला त्यांनी आधी सांगितलं नाही, परत पुढे जाऊन सांगितले आहेत. सो व्लॉग शेवटपर्यंत बघा की पुढं काय होतंय ते, कारण आधी एक आम्ही वेगळंच ठरवलेलं आणि झालं एक वेगळंच. सो आम्ही आता खेडेगाव पहिला मधभावीमध्ये सिद्धेश्वर मंदिरला जाणार आहे. हे आमच्या गावातलं सगळ्यात मोठं मंदिर आहे, कुलदैवत ही असल्यासारखं आहे. आम्ही कायम जर सोमवारी जातो आणि कायम जातो प्रत्येक सणासुदीला. तर पहिला तिकडं जाऊया म्हटलं, त्यानंतर जाऊया खेडेगावला. वेदू बघा आजांपाशीच बसणार म्हणत आहे, सो त्याला पुढं पप्पांजवळ दिलं, बाबांजवळ बसणार असा दंग करत होता तो. मागे इथं आम्ही बसलो. आज आम्ही चाललोय तर की खेडेगावला जायचं आणि मी माहेरी जाणार असं आम्ही प्लॅन केलेला आहे, पण बघा काय होतं ते. ब्लॉग शेवटपर्यंत बघा, आमचा सगळा प्लॅन फिसकटतोय आणि प्लॅन सगळा वेगळाच होतोय. सो ब्लॉग शेवटपर्यंत बघा. खेडेगाव हे भरपूर प्रसिद्ध देवस्थान आहे, तिथे नंदी प्रकट झालेला आहे आणि ही खरी गोष्ट आहे. आणि त्याच्यावर मूवीज सुद्धा आहेत, कन्नड पिक्चर सुद्धा आहेत. टाटा कर वेदू. बेबी बोलत बसले. मम्मी ऐकू जात नाही का? काच खायला पाहिजे. मम्मी ती बेबी कुठे आहे एकसारखं विचार लागलंय. बेबीला सोडून आले करत वेदू बेबी जेसीबी कुणाचा आहे? कोण आणलंय जेसीबी? जेसीबी नाही ते बुलडोजर, रोलर आहे का? रोलर बुलडोजर. हे आता आपल्या घराजवळ पण येईल नाही का? तिथे करतात का नाही काय? हा झालंय, आधी झाले. हा आमच्या लग्नाच्या वेळेला. हा आज काय आहे काय बघ की किती आहे इथं. श्रावणात आले असतील ग. नसेल. त्याच उतरलंय. आई खुळे आहे का सगळे? दार बंद केलं. दीदी उतरली का तिकडे? उतरला नाही की चिक्या, ए चिक्या.
नारळ फोडायला ह्यानी जातात. हे दीदी इथं आम्ही एक असा घेतला फोटो आणि हे आमच्या मधबावी गावातील आहे सिद्धेश्वर मंदिर. आता परत आम्ही चाललो खेडेगावला. आता इथं आम्ही पोहोचलेलो आहे खेडेगावमध्ये. सगळं जवळजवळच आहे. जवळजवळ म्हटलं तरी पण 10 किलोमीटर आहे अंतर. मधबावी ते खेडेगाव आहे 18 किलोमीटर आणि सिद्धेश्वर मंदिर पासून बहुतेक 15 किलोमीटर काहीतरी आहे. हे काय खेडेगावचं मंदिर. खेडेगाव बसवाना असं म्हणतात. तिथं नंदी प्रकट झालेला आहे अशी स्टोरी आहे आणि ती खरी आहे. भरपूर लोक मानतात त्या देवस्थानाला. भरपूर लांबून लोक येतात तिकडं आणि कायम पूर्ण श्रावण महिना महाप्रसाद असतो इथे. आता इथं आम्ही नारळ वगैरे घेतलं सगळं आणि इकडे चाललेलं आहे. इथे म्हणे डाळ असं द्यायचं असतं प्रसाद करण्यासाठी. डाळ गूळ आणि रवा असं घेतलेलं आहे. घेतलेलं आहे ते महाप्रसाद करण्यासाठी रोज वापरतात. सगळेजण घरातून इकडे आणतात. तिथं आम्ही घरातून आणतो आहे. सो आम्ही इथं घेतलं. इथं यांना दिलं आणि यांनी आम्हालाही थोडंसं दिलं प्रसाद म्हणून की एकत्र केलेलं तांदूळ आणि डाळ गूळ वगैरे. तोपर्यंत इकडे वेदू पप्पा आणि स्वरा लाईन मध्ये लागलेला आणि इकडे आम्ही मागे उभारलेलो आहे. वेदू पुढे गेलेला आहे लाईन मध्ये पप्पांसोबत. वेदू पप्पा आणि स्वरा बघा आमच्या पुढे आहेत. आम्ही सेकंड लाईन मध्ये आहे आणि थर्ड लाईन मध्ये कोण आहे बघा. असं आम्ही मंदिरात गेल्यावर सगळे विस्कळीत झालो होतो. कोण कुणाला कसं पाहिजे तसं फिरालतं मंदिरामध्ये. इकडं मी मम्मी दीदी आणि पूनम वहिनी इकडं आहे आणि फोर्थ लाईन मध्ये पप्पा ह्याने आणि प्रतीक भैया आहेत. असं मागं राहिलेले सगळे विस्कळीत झालेले. इकडं आम्ही सगळ्यांनी घेतलं दर्शन. खूप फास्ट म्हणजे 2च मिनिटं तिथे थांबून देत होते कारण भरपूर मोठी लाईन होती. सो आता श्रावण महिना आहे. सो सगळ्याच मंदिरामध्ये गर्दी असते. इथंच त्याप्रमाणे इथंही खूप गर्दी होती. इथं आम्ही मंदिराच्या भोवती प्रदक्षिणा घातल्या. दर्शन घेतल्यानंतर वेदू बघा माझा आणि स्वराचा हात कसा धरलेला आहे आणि पळत आहे. वेदूला असं खूप आवडतं मंदिरामध्ये यायला, खेळायला, सगळ्यांसोबत बाहेर फिरायला. माझ्या मागं मम्मी स्नेहा दीदींच्या मम्मी आणि माझी मम्मी असं सगळे हे मागं आहेत. मी आणि स्वरा आलेला आहे पुढं कारण वेदू गर्दीत थांबतच नव्हता. त्याला इकडं बाहेर जायचं होतं. मग पहिलं प्रदक्षिणा घालूया म्हणलं आपण वेदूला घेऊन आणि त्या सगळ्या मागे येत आहेत. तोपर्यंत मम्मी स्नेहा दीदी याही मागे आलेल्या आहेत. देवस्थानच्या ठिकाणी तुम्हाला माहितीच असेल सगळं देवारा आपल्याला काय लागतं हे सगळं मिळतं आणि पूजेसाठी काय काय सामान लागतं हे सगळं मिळतं. सो आम्ही विभीत आणि विभीत ठेवायचं हे प्लेट घरी नव्हतं. सो आम्ही हे बघत आहे. विभीत तर आम्ही घेतलंच तर दीदी म्हणत आहे की प्लेट घेऊया विभीत ठेवण्यासाठी छान दिसतं देवाऱ्यावर आणि विभीत खाली ठेवायचं नसतं. सो आम्ही म्हटलं की स्टीलच्या प्लेटमध्ये ठेवतोय आता पण असलं घेऊया देवाऱ्यावर छान दिसतं असं ती सांगत आहे. त्यानंतर ना इकडं होते भरपूर खेळणी. कॅच बघून बुमबुम बघून आमचा वेदू काय गप बसणार नव्हता. सो हे तो JCB मागितला. सो आम्ही त्याला हे JCB खरेदी करून दिली. आता इकडं आम्ही चाललेला. आमचा तर प्लॅन होता की मी जाणार आहे कोथळीला पण झालं वेगळं.
तोपर्यंत आम्हाला कळलं की यांची बहीण म्हणजे माझी नणंद त्यांच्या मुलगीला ऍडमिट केलेलं आहे सांगलीमध्ये ताप आल्यामुळे. सो आमचा प्लॅन बदलला. हे सगळे म्हणले की आपण सगळे सांगलीला जाऊया, आम्ही सांगलीला येणार आहे बघायला. तर मी मम्मी पप्पांना म्हणले की मी या गाडीतनं येते, मीही तिला बघायला जाणार आहे सांगलीला आणि तुम्ही तोपर्यंत कोथीला जावा. आम्ही सांगलीला हॉस्पिटलमध्ये जाऊन बघून आम्ही सगळेजण कोथीला येतो असा प्लॅन ठरला आमचा. सो मी माझ्या सासरच्या फॅमिली सोबत चाललेले आहे सांगलीला आणि मम्मी पप्पांची गाडी आहे मागे. मम्मी पप्पा, माझी पूनम वहिनी आणि सारिका दिदी हे सगळे मागे आहेत. सारिका दिदी माझी मिरजेची आहे, दिदी तिला मिरजेत सोडून मम्मी पप्पा कोथीला जाणार होते. तर इथं आम्ही आता गेलो सांगलीला गेलो हॉस्पिटलमध्ये. संगीता देवींची मुलगी आहे श्रुती, तिला ऍडमिट केलेलं तिथं बघितलं आणि आम्ही असं चाललो आता कोथळीला. आता स्नेहा दिदी पहिल्यांदा कोथळीला येत आहेत, लग्नानंतर पहिल्यांदाच येत आहेत माझ्या माहेरी. माझं माहेर आहे कोथळी, जे आहे सांगली पासून फक्त 4 किलोमीटर अंतरावर. हे हरिपूर आणि कोथळीवरचं ब्रिज आहे. इथे कृष्णा वारणा नदीचा संगम आहे असं मी सगळ्यांना सांगत आहे. स्नेहा दिदीनं दाखवत आहे, बाकी सगळ्यांना तर माहितीच आहे. कृष्णा आणि वारणा नदीचा संगम आहे. आता आम्ही असं चाललेलो आहे कोथळीला आणि कोथळीमध्ये आलो. आमचं घर आहे गावात आणि माझं सासरचं घर आहे मळ्यात. सो इथे थोडीशी गर्दी दिसते. तर मी आता व्लॉगिंग सुरू केलेलं आहे, सगळ्यांना माहितीच आहे. सो सगळे माझ्या कॅमेरा घेऊन आले की सगळे पळून जात आहेत की मला व्लॉग मध्ये घेतात म्हणून. इकडे सगळे आलेले आहेत. तर मी स्नेहा दिदी प्रतीक भैयानं म्हटलं की लग्नानंतर तुम्ही पहिल्यांदा आलेले कोथळीला, तर तुम्ही दोघं एकत्र या आणि मम्मी तुमच्या पायावर पाणी घालून आरती करून आत घेणार आहे. थांबा म्हणलं. इकडे प्रतीक भैयानंही बोलवलं. हे वेदांच्या बर्थडेचा फुगा घेऊन आलेले आहेत वेदांतला खेळण्यासाठी इकडं, आणि इकडे हे चिक्याला दिले. इथे दोघे जण आले. मम्मी म्हणत आहे की या पायावर पाणी घालून आरती करूनच आत घ्यायचं असतं नवीन जोडीला असं मम्मी सांगत आहे. यांचं लग्न फेब्रुवारी महिन्यात झालेलं आहे. तर 6-7 महिन्यानंतर यांना टाइम मिळाला कोथळीला यायला. प्रत्येक महिन्यात मम्मी बोलवत होती की आला की इकडे या म्हणून, पण यांना आता अचानकच घडलं हे यायचं. इथं आरती करून मम्मी त्यांना आत घेतले. बघा कसा कोइन्सिडन्स झाला ते. माझे मम्मी पप्पा मला न्यायला सासरे आलेले होते आणि माझे सासरचे सगळे मला सोडायला कोथळीला आल्यात. असा कोइन्सिडन्स झाला. असं हे पहिल्यांदाच झालेलं आहे. इकडं माझी आजी आणि मम्मी बोलत आहेत. इकडं वेदूचा खेळ चालू झालेला आहे आल्या आल्या. याची खेळणी कोथळीत ही आहेत. तो आल्या आल्या हाय का नाही बघतो, सगळं दाखवा म्हणतो. बुमबुम कुठाय, फुगा कुठाय द्या म्हणतो. त्यानंतर मी सगळ्यांना म्हटले की आता कसं पण संध्याकाळ झालेले तर जेवण करूनच जायचं. सगळ्यांनी आम्ही जेवण करून आणि इकडे हे पहिल्यांदा आलेलं आहे. सो आम्ही यांना साडी आणली आणि आहार केलं मम्मी पप्पांनी दोघांनाही. रात्रीचं वेळ होती, जायला उशीर होतोय. सो सगळे गडबड करत होते. सो आम्ही गडबडीतच सगळं तयारी केली. सकाळी निघताना एक वेगळंच ठरवलेलं आणि दिवसभरात काही सगळं वेगळंच घडलं. असा हा आजचा व्लॉग होता. तर आता हे सगळे निघाले मधभावीला इकडं सोडून. तर जाताना यांचं काय बोलणं संपच ना, बोलतच आहेत. सो आम्ही यांना सगळ्या माझी चेष्टा करत होते की उद्या आणि परत तुला आम्ही न्यायला येतो म्हणून. मी म्हटलं मी 4-5 दिवस तर येणार नाही. सो हे सगळे गेले मधभावीला आणि मी आणि वेदू इथं आलेलो आहे मामाच्या गावी राहण्यासाठी रक्षाबंधनसाठी. सो आता तुम्हाला कोथळीमध्येच व्लॉग्स बघायला मिळतील. मला मेसेज केलाय मी एकटाच आहे पुण्याला ये म्हणा. बोला इकडे हा इकडे सर इकडे हा बस टाकू असा
सगळा आमचा दिवस गेला. आम्ही ठरवलेलं एक आणि झालं एक. फायनली मी माहेरला आले. वेदू ही किती खुश आहे, खेळत आहे. चलो बाय, भेटूया आपण उद्याच्या व्लॉग मध्ये. व्लॉग कसा वाटला सांगा. कोण नवीन असेल तर चॅनलला सबस्क्राईब करा आणि व्हिडिओजना लाईक्स द्या.